सर्वप्रथम जिता विभाग प्रीमियर लीगचे आयोजक आहेत त्यांचे मी धन्यवाद मानेन आणि समीरा निधी 11चे कप्तान सागर पाटील तसेच संजय डंगर यांनी मला चान्स दिला खेळायला आणि चांगला परफॉर्मन्स झाला. टीम आमची चांगलीच होती आणि बॅटिंग परफॉर्मन्स झाल्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. गतवर्षी तू बेस्ट बॅट्समन होतास, सो यावर्षी ते प्रेशर आहे का? स्पेशल असं काही नाही, आउट ऑफ फॉर्म होतो, टुर्नामेंट खेळलो नाही जास्त. आता सुरुवात 2 आठवडे झाले, प्रॅक्टिस चालू केले आणि टीमचा सपोर्ट चांगला आहे त्याच्यामुळं चांगला खेळतो. तुमच्या टीमचे ओनर अर्थातच सन्माननीय संजय डंगर साहेब आहेत आणि मास्टर माइंड क्रिकेटर, बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलंय, या विभागाला एक गती देण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होतोय आणि या संपूर्ण तुझ्या टीमबद्दल आणि तुझ्या टीम ओनरबद्दल काय म्हणशील? संजू दादा मॅच चालू झाल्यावरच बोललेलं का फ्री माइंड खेळा, काही स्पेशल कोणावर नाही, ज्याची गेम असेल तसं त्यांनी खेळा. फिल्डिंगमध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल, बॅटिंगमध्ये होईल, तुमचा तुम्ही 100% द्या. आणि टीमचा बोलायला तर सागरनी चांगली टीम बांधलेली आहे, चांगले प्लेयर्स चांगले 100% परफॉर्मन्स देतील. येस, थँक्यू. तर हा होता प्रमोद. प्रमोद, तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. जाऊया आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे. रायगड पोलीस सन्माननीय API आदरणीय कृष्णा पाटील साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल आदरणीय संजय डंगर साहेबांना आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. सदरक्षणाय खलनिग्रणाय, खाकी वर्दीतील हा देव माणूस. खरा कोविड योद्धा कोण असेल तर आमचे रायगड पोलीस, महाराष्ट्र पोलीस. खरं तर आमच्या अधिकारी साहेबांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी मंचकावर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावर विराजमान व्हावं. अर्थातच चंद्रकांत दादांची उपस्थिती अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. अर्चना ताईंची उपस्थिती आपण या मंचकावर जरूर पाहतोय. तदनंतर DB काका असतील, आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संपूर्ण आयोजन कमिटी. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये सेकंड मॅचसाठी. ऐकूया पुन्हा एकदा आवाज अंकित यांचा. पहा, या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आहे अंकित. जो इम्पॅक्ट प्लेअर तुम्हाला वापरायचा असेल, टीम कॅप्टनला मी विनंती करतो तो खेळाडू 12th मॅन असेल. अर्थातच 12वा खेळाडू ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण त्याला वापरणार आहोत. अर्थातच मॅचमध्ये केव्हाही त्या खेळाडूला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवू शकता, परंतु 12th मॅन तोच तुमचा इम्पॅक्ट प्लेअर असेल. धन्यवाद परमेश पाटील सर. दुसरी मॅच या ठिकाणी सुरू होईल. गौरी 11 आंबिवली, रवींद्र म्हात्रे आणि प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. तर त्यांच्या विरोधात असेल आदेश अँड बिपिन 11 तरणखोप. DB काका, क्रिकेटवरती निष्णात प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि DB पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आपण बघतोय. आदेश अँड बिपिन 11 तरणखोप हा संघ टॉस जिंकलाय. गौरी 11 आंबिवली टीमनं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. या सत्रामध्ये काय घडेल, खरं तर या परिसरातील नेहमीच क्रिकेटवरतीच ज्यांचं निष्णात प्रेम राहिलं आहे आदरणीय संजय डंगर सर यांचा आवाज आपण या पहिल्या इनिंगमध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. मैं संजय डंगर इस मैच का आंखों देखे हाल बताने के लिए आपके सेवा में. जिस प्रकार से जीता जिला परिषद विभाग की यह प्रीमियर लीग का आयोजन, आज का पहला दिन और पहले दिन की 4 टीमें मैदान में दाखिल हो चुकी. आज के दिन का ये दूसरा ये राउंड है, दूसरी मैच है, लेकिन ये हवा में गेंद है और इस प्रकार से शानदार कैच होती हुई और विकेट का पतन. आदेश और विनीत टीम की ये पहले विकेट का पतन होने जा रहा है. काफी अच्छा शॉट खेला था आउट होने वाले खिलाड़ी अनिकेत होसगे. लंबा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, पावर प्ले का इस्तेमाल चाहते थे और वही है कि क्रिकेट की रणनीति होती है कि जो पावर प्ले होते हैं उसमें ज़्यादा रन आ जाए, लेकिन फंस गए गेंदबाज और फील्डर के इस रणनीति में और पहले विकेट का पतन. जहां स्कोर बोर्ड पे स्कोर है
अभी तक कोई खाता नहीं खोला है। और जहां गेंदबाज का सवाल है, गेंदबाज है दीपक, काफ़ी जाने माने गेंदबाज है दीपक पाटिल अंबिवली की तरफ से। और ये पप्पू यानी कि प्रशांत पाटिल के टीम के ये कैप्टन है। गौरी 11 यही दीपक पाटिल है कि जिस प्रकार से 40+ जिला रायगढ़ जिला की ये लीग हो गई थी, उसमें यहाँ मैन ऑफ द सीरीज के ये प्लेयर्स चुने गए थे। और आज देखना है कि यह जीता लीग के अंदर एक कैप्टनसी यहाँ गौरी 11 के टीम के लिए। पहली सफलता हासिल करने के बाद फिर एक बार दीपक तैयार, ज़्यादा पेस नहीं है लेकिन इस प्रकार से टर्न गेंद हो जाते कि बल्लेबाज को मुश्किल में बांध देते। और वही मेरे टीम के रायगढ़ जिला में मेरे एक आइकॉन प्लेयर के रूप में थे। और अभी देखना है कि गिरीश अभी नए बल्लेबाज, बिल्कुल राउंड द विकेट, गिरीश स्ट्रेट ड्राइव खेला है। फिर एक बार वहाँ फील्डर मौजूद है लेकिन काफी दूर गेंद रही है कि बाउंस में गेंद सीधा निकलती हुई 4 रनों के लिए। और गिरीश काफी तरन खोप के जाने माने काफी लंबे समय से क्रिकेट खेल रहे हैं और लेदर क्रिकेट भी उनका पसंदीदा खेल है। और क्रिकेट की दुनिया में तरन खोप का काफी बड़ा योगदान है, पहले से योगदान है। और आदरणीय टीबी पाटिल इनकी ये टीम है, आदेश और विनीत उनके 2 सुपुत्र हैं, उनके नामों से ये टीम का नाम दाखिल किया है। और ये मौका है अभी इस मैच को पाने के लिए, लेकिन शुरुआत है, पहला ही ओवर चल रहा है। दीपक की तरफ से 1 विकेट हासिल किया लेकिन बाउंड्री के साथ 4 रन पर खाता खोला है गिरीश और अपने टीम के लिए। फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल कलाई का इस्तेमाल कर रहे थे और ये एज लगी, सीधा बल्लेबाज बाहर निकलते हुए। और काफी खूबसूरत कीपिंग देखने को मिली है गौरी 11 की साथ। आज के दिन जो है काफी महत्वपूर्ण है। जितने भी बड़ी टीम है वो एक ही लॉट्स में आ चुके हैं, चाहे वो नीति एंड समीरा टीम हो, चाहे यहाँ इससे पहले जो देव की जो टीम है वो टीम हो, और अभी जो दोनों टीमें हैं इसमें जो आइकॉन और कैप्टन है ये काफी एक्टिव प्लेयर्स है, ताकि उन्होंने पेन तालुका के अंदर अपने क्रिकेट के क्षेत्र में अपना नाम जमाया है। दीपक पाटिल आइकॉन प्लेयर हो और इसके साथ देव महात्रे हो, सागर पाटिल हो। यस, ओके ओके ओके। इस प्रकार से दूसरे विकेट का पतन। दीपक पाटिल अपनी गेंदबाजी में काफी सफल होती हुई एक केवल बाउंड्री आ चुकी है। गेंद हो चुके हैं 4, पहले डॉट बॉल, दूसरे बॉल पे विकेट, तीसरा फिर एक बार 4 रन आए थे और चौथे बॉल पे विकेट। 2 गेंदें शेष से नई बल्लेबाज मैदान पर स्वप्निल। बॉडी पे टकराई गेंद और गेंद वही रुक गई स्टंप के पास। बिल्कुल हुक करना चाहते थे, दिशा देना चाहते थे लेकिन सफल नहीं। उतने चाणक, चतुर और अनुभवी गेंदबाज दीपक पाटिल, इनके सामने खेलना है तो काफी क्रिकेट का अनुभव दांव पे लगाना होगा। अंतिम गेंद होगी दीपक की। फिर एक बार उसी दिशा से लॉन्ग ऑन पर खेला ये शॉट, स्वप्निल ने स्ट्रेट ड्राइव किया और इस 4 रन के साथ स्कोर है 2 विकेट के नुकसान पर 8। आदेश और विनीत टीम की जो शुरुआत है 2 विकेट के साथ हुई लेकिन स्कोर पहुंचा है 8 पर। और मुझे लग रहा है कि इस विकेट के आगे अगर रन को रोकना है तो मुझे लगता है 60-65 रन की आवश्यकता होगी, ताकि ये ज़्यादा स्कोर आने वाला विकेट है। और दोनों एंड में मैजिक एंड है कि अगर यहाँ राइट साइड पे अगर जो पहली स्ट्राइक की वहाँ से कम रन आते हैं और नॉन स्ट्राइक एंड पे अभी जो स्ट्राइक होगी वहाँ से ज़्यादा रन आते हैं। तो अभी ये समझदारी की बात होगी दोनों बल्लेबाज के बीच में कि किस तरह से आपने रणनीति के साथ खेले। अगर होश में मैदान में रहते हैं तो स्कोर जरूर आएगा, लेकिन होश गवा के अगर मैदान में अगर आप क्रिकेट खेलना चाहोगे तो अपने आप पर दबाव महसूस करोगे। अभी नए गेंदबाज आ जाएगा गौरी 11 की तरफ से। सफल गेंदबाज दीपक के बाद दूसरा गेंदबाज आ रहा है अतुल घरत, काफी तेज गेंदबाज। और यहाँ जिला परिषद प्रीमियर लीग की जो लीग का आयोजन किया है जिसके अध्यक्ष है गणेश पाटिल और हम सभी उनके समर्थन कर रहे, उनको साथ दे रहे। तो यहाँ एक अच्छे खिलाड़ी अपने को पहचानने को मिलेंगे, गेंद देखने को मिलेगा, गेम देखने को मिलेगा और देखना है कि आपने जिला परिषद की ताकत कितनी है। और यकीनन कॉन्फिडेंस से हम कहते हैं कि आपने जिला परिषद की अगर एक टीम बनाए तो तालुका नहीं जिला की कोई भी टीम अपने सामने आ जाए तो भी उसको परास्त करने की ताकत है इन खिलाड़ियों के बीच में। तो ऐसे नए खिलाड़ी भी आ जाते हैं मैदान के अंदर। आज का पहला दिन शानदार सजावट है मैदान की और शानदार यहाँ स्टेडियम बनाया गया। 5 दिन चलेगा ये लीग, क्रिकेट शौकीन यहाँ आके अपना आनंद उठाएंगे, लुत्फ उठाएंगे।
लेकिन देखना है ये दूसरे गेंदबाज है अतुल घरत जो लंबा रनअप है और इस रनअप का मुकाबला करने के लिए स्ट्राइक पे है रोहित पवार यह जीता के एक अच्छे क्रिकेटर है जिनके नाम से पूरा जीता गांव क्रिकेट के लिए मुंगोशी के एक उनके ऊपर जिम्मेदारी। ओ बिल्कुल टाइमिंग किया है, गेंद बाउंड्री लाइन क्या है, यस ओके क्या, यस 6 रन बिल्कुल लाइन पे टप्पा गिरा। इसमें कोई रिव्यू लेने की भी आवश्यकता नहीं, हमारे सामने है जिसकी पाउडर भी उड़ाई गई और ये 6 रन के साथ स्कोर जा रहा है अभी 14 पर। बिल्कुल गेंद सिक्सर के यूज किए है तो मुझे लगता है कि हर गेंद सिक्स जाने की क्षमता वो गेंद के अंदर ही है। अगली गेंद होगी घरत की, बिल्कुल एक्स्ट्रा बाउंस मिला, कदमों से निकलती हुई है, कंधे की लेवल से निकलती हुई कीपर के पास डॉट बॉल। हालांकि इस टूर्नामेंट की या इस मैच की शुरुआत तो सरप्राइज हो गई थी, पहला डॉट बॉल, दूसरे बॉल में विकेट, तीसरे बॉल में बाउंड्री आ गई थी, फिर विकेट और फिर बाउंड्री। हेलो, स्कोर 18 पर स्कोर जा रहा है, थोड़ी सी रुकावट हो गई थी, फिर एक बार हम ले चलते हैं। मी बेट करतो पण त्याला पण। और ये 6 रन और फिर एक बार संपर्क कर पा रहे, थोड़ी सी 6 रन के साथ हम आपसे जुड़ गए हैं और यहाँ स्कोर पहुंचा है 24। मुझे लगता है कि अभी डीबी काका की यहाँ टीम ने अभी रफ्तार पकड़ी है, गति पकड़ी है, लगातार छक्के चौके यहाँ आ रहे और जहाँ सवाल है रोहित का, बिल्कुल रोहित पवार ने अपनी आक्रामकता दिखाई है इस ओवर में और लगातार छक्के और चौके की मदद से अपने टीम का स्कोर पहुंचा है 24 पर। पहले ओवर में 8 रन आ चुके थे, इस ओवर फिर एक बार 16 रन आ चुके हैं। कुछ गेंदे शेष, ये मौका है कि बॉलर के पास कैच कलेक्ट करने का और ये विकेट, अच्छी विकेट पाने में सफल रहे। रोहित पवार ने अपना योगदान खूब अच्छी तरह से दिया था, 2 छक्के उनके बल्ले से आए थे, लेकिन जिस प्रकार से गेंद में फिर एक बार एक्स्ट्रा बाउंस मिला और कंट्रोल नहीं कर पाए बल्लेबाज अपने इस बल्ले पर और यहाँ विकेट कैच के रूप में लंबा कैच गया था, ऊपर गया था और गेंदबाज ने बिना कोई गलती से इस कैच को कलेक्ट किया। तीसरे विकेट का पतन, दूसरा ओवर चल रहा है। आने वाले बल्लेबाज अक्षय पाटिल, तरनखोप के ये जाने माने बल्लेबाज है, एक लंबे हिटर है और देखना है कि टीम के कप्तान भी है, अभी पूरी जिम्मेदारी उनके ऊपर है। अगर इस लीग में अगर टीम सिलेक्शन देखा जाए तो 5 और 6 प्लेयर्स तक ऑलराउंडर है, बैट्समैन भी है, गेंदबाज भी है, लेकिन 6 विकेट जाने के बाद जो लाइन लगेगी वो क्या करेंगे इस मैदान में ये बता नहीं सकते। तो ये जिम्मेदारी होगी इन ओवर जोड़ियों पर ताकि आपने विकेट को संतुलित रखे, ताकि इस 2 ओवर जारी है, अभी तक उन्होंने 4 विकेट गंवाए हैं, 3 विकेट गंवाए हैं, तो यहाँ विकेट को संभालना बहुत महत्वपूर्ण होगा। दो ओवर के बाद स्कोर है अभी 24 पर, 3 विकेट के नुकसान पर विनीत और आदित्य आदेश और गौरी 11 अभी फील्डिंग में है। ये मैच कभी भी टर्न हो सकता है,
एक ओवर में 22-25 रन आना इतना मुश्किल नहीं होगा। अगर कोई लूज बॉलर या गेंदबाज अपनी दिशा भटक जाए तो मुझे लगता है कि इसका फायदा बल्लेबाज को मिल सकता है। चारों तरफ बाउंड्री खुली है और मैदान ऐसा है कि पावर प्ले के बाहर अगर शॉट जाता है तो बाउंड्री तक पहुंचने की गेंद की बिल्कुल गारंटी है। फिर एक बार दीपक अपना दूसरा ओवर लेकर 5 ओवर का मुकाबला है, जिसमें एक गेंदबाज को 2 ओवर डालने की अनुमति है। आप 5 भी गेंदबाज इस्तेमाल कर सकते हैं, ऐसी कोई बात नहीं, लेकिन एक को 2 ओवर के लिए अनुमति है। तो ये मौका दीपक जरूर लेंगे ताकि थोड़ा स्कोर की गति बढ़ी है। पहले ओवर में 8 रन आए थे लेकिन उसके बाद 16 रन दिए। पहली गेंद मिड ऑन पर खेला है, फील्डर वहां तैनात है, कोई उम्मीद नहीं होगी दूसरे रन की। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट किया है, जबकि स्ट्राइक पे आ जाएंगे अभी अक्षय। अक्षय भी एक लंबे हीटर है, बड़े हीटर है। अब देखना है कि येलो जर्सी वाले और वाइट जर्सी वाले के बीच में ये मुकाबला है और इस मुकाबले को कौन कितना किससे भारी पड़ता है। और मैंने पहले भी बताया कि अगर 60 रन के अगर आगे लेके जाते हैं स्कोर बोर्ड तो उम्मीदें होंगी, ताकि 50 तक आंकड़ा इजी से पार करने में सक्षम है कोई भी टीम। स्ट्राइक पे दीपक की दूसरी गेंद, और ये रनआउट का खतरा बन सकता है। डायरेक्ट हिट नहीं हुआ और या इस प्रकार से मौका मिला। कीपर ने छोड़ने के बाद थर्ड मैन की दिशा पर गेंद निकल गई थी और 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर जा रहा है 27। दीपक ने अपने 2 गेंदें फेंकी है, 2 गेंदों में 2 रन। पहले ओवर में उन्होंने 2 विकेट हासिल किए थे और 8 रन स्कोर है 26 पर 26, लॉस ऑफ 3 विकेट। और बिल्कुल थोड़ी गर्मी राहत देगी ऐसी उम्मीद नहीं लग रही है। 4 दिन पहले थोड़ा सा बिल्कुल मौसम ठंडा था लेकिन अचानक पलट दिया और ज़्यादा गर्मी बढ़ गई है। और ये क्रिकेटर ऐसे, गर्मी कितनी भी हो हम खेलते रहेंगे पूरे अप्रैल मई तक। पूरे मैदान यहाँ पैक है, नगर पालिका भी और गोविरला का भी। इसी मैदान पर ओहो, ये लगातार डॉट बॉल, ये ताकत है यह दीपक की। जब भी यहाँ कमजोरी पता चलती है कोई भी बल्लेबाज की तो मौका नहीं देते और यही सिलसिला जारी किया है। अगर दीपक के 2 ओवर देखा जाए तो पहले ओवर में 8 रन, इस ओवर में अभी तक केवल 2 रन दिए हैं और 2 डॉट बॉल। और रुपेश पाटिल का यहाँ आगमन हो चुका है, मनसे के ये युवा कार्यकर्ता है। ये कोई बॉल, ये ऑफ स्पिन भी है, लेग स्पिन भी है और जैसे कि वाइड बॉल अंपायर से बिल्कुल बाहर निकलती हुई गेंद। एक्स्ट्रा में जाते हुए ये एक स्कोर है 27-27। केवल 3 रन आए हैं इस ओवर में। शॉट खेला है और ये शॉट जा रहा है सीधा बाउंड्री लाइन के बाहर, बिल्कुल हेलीकॉप्टर शॉट जैसा। जैसे कि प्लेयर्स अभी जानते हैं कि कौन सी गेंद किस दिशा पे खेले, लेकिन दीपक ने भी ये गेंद को जरा गति दी थी और अंदर के यहाँ यॉर्क करने की कोशिश की थी लेकिन सफल नहीं रहे। सफलता मिली तो बल्लेबाज को 4 रन के साथ स्कोर 33 पर 33। नक्कीच 33 धावा आहे धावफलकावरती। याच दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व रुपेशदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांच्याच माध्यमातून येत्या 6 तारखेपासून प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्याला पेनच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल। रुपेशदादा पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचं स्वागत असेल जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये। यस बिल्कुल, ऑलवेज वेलकम टू जीता प्रीमियर लीग मिस्टर रुपेश पाटिल। और ड्रिंक ब्रेक हो चुका है, किरण जा रहे हैं उसको ड्रिंक लेके। संतोष, जहां संतोष नहीं है वहां क्रिकेट का बिल्कुल संतोष नहीं। अभी यहां अगले 2 ओवर के लिए रणनीति होगी ताकि दीपक ने अपनी जिम्मेदारी से ओवर फेंका है। बिल्कुल पहले ओवर में 8, इस ओवर में केवल 6 रन दिए हैं। 2 ओवर में उनका देखा जाए तो 14 रन 12 गेंदों में, ये ज़्यादा नहीं माना जाएगा, लेकिन यहाँ आने वाले गेंदबाज ने उसको साथ देना चाहिए। जबकि इसी 3 ओवर के बाद स्कोर है 33 पर स्कोर है 3 विकेट के नुकसान पर।
31 27 से 4 रन आ चुके थे। और देखना है कि अभी तक 2 ओवर शेष है या रुपेश पाटिल युवा कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना के इनका आगमन हो रहा है। जीता प्रीमियर लीग की तरफ से उनका स्वागत है। ढेर सारे अतिथि यहाँ आ जाएंगे ताकि जीता के ऊपर बहुत सारा प्यार है और जितने भी ये हमारे संबंध है हम सभी मेहमानों को आमंत्रित किया है। नए गेंदबाज आ जाएंगे अभी ताकि 2 ओवर अभी शेष है, दोनों फ्रेश ओवर रहेगा। और अक्षय गेंदबाज के लिए अक्षय गोले, ये भी एक अच्छे पूर्व विभाग के मुंगोशी के एक अच्छे गेंदबाज है, लेकिन क्रिकेट है जो अच्छा परफॉर्म करेगा उसी को यहाँ दाद दी जाती है। रिकॉर्ड के तौर पर कोई क्रिकेट आगे नहीं चलता। आने वाला जो ओवर्स है ये काफ़ी महत्वपूर्ण होंगे ताकि 2 ओवर का मुकाबला शेष है और स्ट्राइक पे है अभी यहाँ अक्षय टू अक्षय। शॉर्ट बॉल, लेकिन दमदार शॉट नहीं, उसके नीचे फील्डर है। देखना कि इस कैच को कलेक्ट करते हैं कि नहीं। आसान सी कैच, पहले ही सफलता अक्षय। एक अक्षय ने दूसरे अक्षय को बाहर निकाला। क्या गेंदबाजी है। पहले गेंद पे सफलता होने पर खुशियां तो मनाएंगे ही ताकि थोड़ा कॉन्फिडेंस बढ़ जाता है, अपने आप को सेफ रखते हैं। कोई भी गेंदबाज आ जाए कि पहले 2 बॉल काफ़ी महत्वपूर्ण होते हैं। इस 2 बॉल पर अगर बड़े प्रहार आ जाए तो उनका लाइन पूरा बिगड़ जाता है जिसका फायदा बल्लेबाज को मिलता है। और इतनी सारी धूप में सारे क्रिकेटर, शाम के टाइम बहुत सारा दर्शकों की यहाँ जमावट होंगी और सभी दर्शकों की व्यवस्था की है बैठने की। आजू बाजू में पेड़ है, पैवेलियन भी बनाया है और प्रणय आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। चौथे विकेट के नुकसान पर 31 पर स्कोर है। आज टीम के सभी चारों ओनर्स यहाँ मौजूद है, चाहे डीबी पाटिल हो, चाहे प्रशांत पाटिल हो, चाहे गणेश गायकर हो और हम, ताकि क्रिकेट के सभी दीवाने हैं। क्रिकेट एक मन को प्रसन्न और अपने शरीर को खुश रखने का एक काम करता है और ये किसी को बताया तो सब बोलते हैं कि युवा पागल हो गए क्रिकेट के पीछे। कम से कम इतना तो समय वो मैदान पर देते हैं, नहीं तो मोबाइल और बाजू में बोतल, ये दोनों चीज़ें उनको पसंदीदा हो गई है क्रिकेट के बाद। फिर एक बार अक्षय तैयार है, नए बल्लेबाज आ चुके हैं। प्रणय, शॉर्ट पीस गेंद, दिशा दी, वहां फील्डर मौजूद है, गेंद को फील्ड किया, कैच नहीं कर पाए, लेकिन यकीनन उन्होंने गली पे गेंद को खेला था। यहाँ टाइमिंग अच्छा नहीं हुआ, थोड़ा सा बल्ले का हिस्सा लगा और गेंद था यहाँ थर्ड मैन पर। 32 पर स्कोर। ऐसे में स्कोर को फिर एक बार रोक दिया है गेंदबाजों ने। जब से दीपक तीसरा ओवर लेकर आए हैं उस वक्त की जो गति है वो पूरी तरह से धीमी हो गई और यह अक्षय भी अपना खूब जिम्मेदारी निभा रहा है। जिस प्रकार से अपने हाथ में जो गेंद कप्तान ने दी है उसको साक्ष्य रख के उन्होंने ये अपने आप को साबित रखा है ताकि ये निर्णायक ओवर रहते हैं, जबकि पिछले 2 ओवर में तो कम से कम 30-35 रन आना अवश्य होगा, लेकिन इस रोका है। उन्होंने पहली गेंद पे सफलता हासिल की। बिल्कुल एक ही दिशा पर शॉट करते हैं, लगातार डॉट बॉल, गति है गेंद पे। यहाँ हुक करने के लिए कोई टाइमिंग नहीं मिलता। इससे पहले कि गेंद निकल जाती है कीपर के पास। मैदान के चारों तरफ पीला कलर इस मैदान की शोभा बढ़ा रही है और बिल्कुल यूट्यूब पे लाइव है। सभी घर वाले और सभी क्रिकेटर इस जीता प्रीमियर लीग का आनंद उठा रहे ताकि बड़ा यहाँ व्यवस्था है, बड़ी टूर्नामेंट है। और ये वाइड बॉल अंपायर की तरफ से, अभी तक का ये दूसरा वाइड बॉल होगा। पहले एक दीपक के ओवर में से वाइड बॉल आया था और ये वाइड बॉल एक्स्ट्रा में केवल 2 रन जा रहे, स्कोर बढ़ता हुआ 33। यस, दिशा दी पॉइंट के ऊपर से गेंद सीधा जा रहे, 1 बाउंस बाउंड्री पर। ये टाइमिंग क्या है, ऑफ दिशा पर खेली थी लेकिन हल्का सा उन्होंने टच किया, पॉइंट के ऊपर से गेंद निकलती हुई ये सीधा 4 रनों के लिए। स्कोर है 37, लॉस ऑफ 4 विकेट। कुछ गेंदें शेष होगी इस ओवर की, 2 गेंदें शेष है और काफी महत्वपूर्ण है। अगर उनके स्कोर को गति देना है तो ये दोनों बाउंड्री या एक छक्का अपेक्षित होगा अपने टीम को।
ताकि टीम के समर्थक वही चाहते हैं कि स्कोर आगे बढ़े, 55-60 तक ये आग पहुंचे। 2 गेंदें अभी तक शेष है। अक्षय प्रणय के लिए स्ट्रेट ड्राइव किया है, फील्डर वहां मौजूद और यह सभी चाणक्य फील्डर है, कोई भी मिस फील्ड होने की उम्मीद नहीं होती, ना कोई कैच ड्रॉप करने की, ना कोई गेंद बाउंड्री तक जाने की। जीता विभाग और हमरापुर विभाग, ये दोनों विभाग ऐसे हैं कि फील्डिंग के लिए ये खिलाड़ी काफी चाणाक्य होते, चतुर होते। अंतिम गेंद, स्कोर है 38 पर और कुल मिला के 7 गेंदों का पहली पारी का गेम रुका हुआ। अंतिम गेंद होगी इस ओवर की। अक्षय जहां बल्लेबाजी के लिए है, स्ट्राइक पे प्रणय। वो गेंद निकल गई लेकिन गेंद को रोक दिया है। ये भी अगर थर्ड बैन से निकल जाती गेंद तो बाउंड्री लाइन होती और 22 के रूप में ये 1 रन। स्कोर है 39-39। तो मैं आपसे इजाजत लेना चाहता हूं, अंतिम ओवर के लिए मैं ले जा रहा हूं। यस केतन भाई। तो बिल्कुल आपकी जिनकी आवाज़ आपने सुनी, संजय जी डंगर, इस विभाग के मशहूर कमेंटेटर अंकित जी मालूसरे और परमेश पाटिल, जिनका आवाज़ हम सुबह से सुन रहे हैं। क्या बेहतरीन माहौल उन्होंने किया हुआ है। आज एक बार फिर जीते विभाग प्रीमियर लीग का ये दूसरा साल, बहुत ही बेहतरीन दर्जेदार ये आयोजन नियोजन। जीते विभाग प्रीमियर लीग, खूबसूरत ये मौसम और जिनके शुभ हाथों से इस मैदान का उद्घाटन किया गया, सन्माननीय वैकुंठ शेठ पाटिल। अभी अभी जिनका आगाज यहाँ पे हुआ, रुपेश जी पाटिल, मनसे के दमदार नेतृत्व, पेन तालुका के, आपका तहे से स्वागत है। मंच पे बैठे हुए तमाम अतिथि दोस्तों, बताना चाहेंगे जीते विभाग प्रीमियर लीग, इस प्रीमियर लीग का आयोजन करने का मकसद यही था कि इस झड़पी मतदार संघ में जितने भी क्रिकेट खिलाड़ी है, इनको सही प्लेटफॉर्म दिया जाए, बड़े स्टेज पे खेलने का मौका दिया जाए और इस मौके को भापना भली भांति इस विभाग के, इस प्रीमियर लीग के अध्यक्ष गणेश पाटील जिन्होंने जाना। इसी बीच एक महत्त्वपूर्ण स्वागताकडे आपण वळतोय। या स्पर्धेचे प्रमुख अतिथी, चीफ गेस्ट ज्यांना आपण म्हणतोय, वळूयात रुपेश पाटील यांचं स्वागत सन्मान संजय जी डंगर यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय। जोरदार टाळ्यांनी त्यांना आपण सन्मानित करूयात। नक्कीच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। केतन पाटील सर, असं म्हटलं जातं की अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मुख्य व्यासपीठावरती होत असताना खरं तर येत्या 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान दिवस आणि रात्रीमधील स्पर्धा रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे। नक्कीच पेन तालुक्यासाठी ही पर्वणी असेल आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की राजसाहेब ठाकरे यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रुपेशदादा पाटील यांच्याकडे आपण बघतो आणि त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा मनसे ट्रॉफी 2025। नक्कीच अंकित भाई, एक मोठी स्पर्धेचं देखणं आयोजन काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे आणि विशेष म्हणजे मनसे चषक हा नाईट स्पर्धेचा औचित्य साधून त्यांनी ऑर्गनायझेशन केलं आहे। काही दिवसातच आपल्या भेटीला ती स्पर्धा येते। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवर लढत सुरू आहे बघा, जिथे एक बाजूला आपण पाहतोय की गौरी 11 विपक्ष आदेश अँड विनीत 11 अशा 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत। एक बाजूला डीबी काका ज्यांची टीम बॅटिंग करते, उत्कृष्ट खेळ केला होता रोहित पवार यांनी, ज्यांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्र घेऊन षटकार आणि चौकाराची टोळेबाजी सुरू केली होती, परंतु ते सातत्य टिकवता आलं नाही, त्याला फसवलं, झेल घेतला आणि फलंदाजाला तंबूचा अस्त्र धाडला। इथे आपण पाहतोय की गौरी 11 आंबिवली आणि इथे सामना सुरू आहे आदेश अँड विनीत 11 या 2 संघादरम्यान। चला पुन्हा एकदा गोविर्ले विलेजेंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांना यावेळी क्रॉस केलाय, शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केलं होतं, शॉर्ट सिलिमिट ऑफला चेंडू पकडला जातोय, 1 धाव तिथे पूर्ण, दुसरी धाव होणार नाही। नक्कीच खरं तर दोन्ही संघाचं जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर दोन्हीकडे ताकदवर खेळाडू आहेत आणि प्रीमियर लीगची ही खासियत राहिली आहे। खरं तर ही प्रीमियर लीग मगाशीच मी उल्लेख केला, भरवण्यामागचा एकच प्रामुख्याने उद्देश होता की आपल्या विभागाच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा। आदरणीय डीबी काका, खरोखरच आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद देऊ। आपल्या पाठबळाने या स्पर्धा पूर्णत्वात जाताना आम्हाला पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे सगळ्या कमिटीची नावं तर घेतली जातीलच, परंतु प्रामुख्याने ही स्पर्धा अगदी 20-25 दिवसाच्या अवधीतच आपण भरवली आणि खूप कमी वेळात खूप मेहनत घेऊन सगळ्यांनी सहकार्य करून ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस। दरम्यान आपण पाहतोय की
जिथे पहिलं सत्र सुरू आहे. टोटल धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 44, 44 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू जिथे प्रणय वळणकर आणि त्याच्यासोबत स्वप्नील निसाद. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज राजेश. हा यावेळी लोअर फुल टॉस चेंडू खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, कनेक्शन नाही. जिथे कनेक्शन नाही तिथे रिॲक्शन नसतं आणि तेच घडलं. चेंडू जातोय सरळ विकेट किपरकडे. दाद मागितली जाते पण पंच तिथे डिसिजन देत आहे. लीगल बॉल यावेळी यस थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलाय. अंपायरना विनंती असेल की आपण इथे जो काय आउट ऑफ लाईनचा इथे बघायचा आहे का, बीमर बघायचा आहे. पंच कशासाठी आपण हा कॉल दिलाय. हा पाल ओव्हर स्टेपिंगचा आहे का. ठीक 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 ठीक. बघा हृदयाचे ठोके वाढवणारा एक क्षण आहे. रुपेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळालं. खरं तर एक मोठी स्पर्धा तुम्ही भरवताय आणि निश्चितपणे या विभागाच्या या तालुक्याच्या खेळाडूंना तुम्ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी, एक संधी उपलब्ध करून देताय. खरं तर हे खूप मोठं कार्य आपल्या हातून घडतोय. सन्माननीय मराठी मनाचे तोफ ज्यांना ओळखले जाते असे राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख नेतृत्वात तुम्ही आज आपल्या विभागासाठी प्रयत्नशील आहात. समाजकार्यात आपलं खूप मोठं नाव आहे आणि आज प्रामुख्याने जिते विभाग प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत इथे झालेलं आहे. दरम्यान इथे मात्र डिसिजन पेंडिंग. काय होणार बघूयात. जो पंचांचा ॲट प्रेझेंट निर्णय असेल तोच फॉलो करा, कारण इथून क्लिअर होत नाहीये. चला लीगल बॉल. डॉट बॉलची समाप्ती. इथून मात्र आपण पाहतो राजेश हा गोलंदाज आक्रमक होतोय आणि आतापर्यंत जर बघितलं प्रणय आणि त्याच्या सोबत असणारा अक्षय, क्षमा असावी, स्वप्नील, या दोन्ही फलंदाजाला तेवढी संधी मिळाली नाही. कारण या अगोदरचा व्हाईट बॉल त्यानंतर कमबॅक डॉट बॉलनी झालाय. मी मगाशीच उल्लेख केला की रायगडच्या मुशीत आणि पेन तालुक्याच्या कुशीत बसलेला एक आदर्श विभाग म्हणजे जिते विभाग आणि जिथे यावेळी म्हणजे मतदारसंघाचा विचार केला तर सन्मान्य DB काका यांचं नेतृत्व आहे. आणि आज संपूर्ण पंचक्रोशीत आपल्याला माहिती आहे की आज ही स्पर्धा न भूतो न भविष्यते. यावर्षी खरं तर कमी वेळात या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं, पण तरीसुद्धा खूप चांगल्या दर्जाचं क्वालिटी आयोजन इथून पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय गणेशदादा पाटील यांचं विशेष सहकार्य आहे आणि प्रामुख्याने सगळ्या मंडळींनी खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा खरं तर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केला. या स्पर्धेचे उपाध्यक्ष अर्थातच केतन पाटील, त्याचबरोबर केतनजी मात्रे, विनोदजी गोळे आदरणीय, त्यासोबतच सगळ्यांचीच आपण नावं घेणार आहोत दिवसभर, परंतु खूप सगळ्यांनी मेहनत घेतली. चला वळूयात पुन्हा एकदा मैदानात. राजेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्राईक बॅट्समन स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मन बनवलं होतं, बॅटवरती कनेक्शन झाला त्यावेळी सुनिश्चित होता चेंडू सीमापार जाईल. डीप लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. हा येतोय मोठा फटका, षटकार. इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका आता मात्र त्यांचा नाव काय बोलला, सर्वेश पाटील. चला पहिल्या सत्राचा इथून होतो खेळ समाप्त. पहिल्या सत्रात तब्बल धावा आल्यात 5 षटकात 51 धावा आणि हा षटकार कुठेतरी निर्णायक असणार आहे. या ठिकाणी मुख्य सत्काराकडे आपण वळूयात. नारायण पाटील वळक यांचा शुभ सन्मान इथे आम्ही करतोय. त्यासोबत आदरणीय रत्नाकरजी लांगी आणि त्यांच्या समवेत असणारे आमचे प्रमुख अतिथी संतोषजी पाटील या प्रमुख मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरून आम्ही करतोय. आदरणीय DB काकांना विनंती आहे की आपण त्वरित व्यासपीठावरती यावं. काकांना विनंती असेल. काका आपल्या खेळाडूंना चेअरअप करायला गेलेत, कारण कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो. राजकारणाच्या पटलावर बड्या बड्या नेत्यांना पराभूत करून आज DB काकांनी वर्चस्व गाजवले या विभागात
आणि निश्चितपणे क्रिकेट खेळावरती त्यांचं नितांत प्रेम सातत्याने राहिलंय. नक्कीच मनसे चषक 2025 खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि विशेष म्हणजे काय आलं ओव्हर्स बॉल देऊ ना 5 ओव्हर स्कोर झाला 51. 52चं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये. त्यानंतरच्या मॅचेस अंपायर सांगतील त्याबद्दल होईल, पण लीगच्या मॅचेस आदरणीय सन्मान्य DV काकांना इथे आमंत्रित केलं जातंय. विशेष त्यांचं सहकार्य नेहमीच राहिलंय आणि आज क्रिकेटच्या या पंढरीत आज भव्य दिव्य मैदानावरती आपण चला वळूया विशेष सन्मानाकडं. आदरणीय रत्नागिरीजी लांगी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. प्रामुख्याने आज विभागात नेतृत्व करत असताना या व्यक्तिमत्वाने खूप मोठं नाव कमवलंय आणि लांगी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या जिते विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही करतोय. त्यांचं सहर्ष स्वागत. वळूया पुढच्या स्वागताकडं जिथे आज त्यासोबतच आदरणीय संतोषजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आज आवर्जून त्यांनी उपस्थिती दिली आणि पुढचे 5 दिवस त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. चला लवकर स्पीडअप करा, वेळ फार कमी आहे. टाइम इज मनी. वेळेला फार महत्त्व आहे आणि खेळाडूंना विशेष विनंती असेल ओव्हर्स कमी नको व्हायला तर तुम्ही सहकार्य करा. पूर्ण मॅचेस झाल्या पाहिजेत, सगळ्या ओव्हर्स तुम्हाला खेळायला भेटल्या पाहिजेत, यासाठी तुम्ही सहकार्य करा. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मायक्रोफोनवरती पुढचा आवाज नो डाऊट आमचे परम मित्र सर्व कमिटीची नावं इथे घेतली जातील. आज प्रामुख्याने खूप मेहनत जिथे विभाग प्रीमियर लीगसाठी सर्व मंडळींनी घेतली आहे. आज जे 4 टीम्स आज खेळणार आहेत, पुढचे 5 दिवस सतत क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि आज खरं तर ही स्पर्धा मी मगाशीच उल्लेख केला की भरवण्यामागचं कारण एकच होतं, मोठं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना मिळावं यासाठी केलेला हा संघर्ष आहे, प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाची पराकाष्ठा आज सर्व मंडळींनी घेतली आणि म्हणूनच ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सज्ज आहोत. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि हा दुसरा सामना. ओव्हर टू माईक कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा अंकित मालुसरे. धन्यवाद केतन पाटील सर. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 51. येणारे 30 चेंडू 52 धावांचा पाठलाग करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये. गौरी 11 आंबिवली या टीमला मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दमदार नेतृत्व रुपेशदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी सांगितलंय की दिनांक 7 फेब्रुवारी ते दिनांक 9 फेब्रुवारी दिवस आणि रात्रीमधील टेनिस क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं पेण नगरपालिकेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा ऑफिशियल अनाऊन्समेंट करतोय सगळ्या प्रेक्षकांनी आणि या परिसरातील मित्र म्हणून क्रिकेटवरती निष्णात प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी असेल. आपण सुद्धा त्या स्पर्धेला नक्कीच सदिच्छा भेट द्या. आपलं सुद्धा त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वेलकम करू आणि नक्कीच आपण बघतोय की रुपेशदादा पाटील यांनी खास बहुमूल्य वेळ या जिते विभाग प्रीमियर लीगसाठी दिला, त्यासाठी विशेषतः आम्ही त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा आहे जिते विभाग प्रीमियर लीग. आम्ही सातत्यानं म्हणतो की जे गाव करील ते एकटा राव काय करील. अध्यक्ष जरी गणेशदादा पाटील असले तरी त्यांना इतरांनी दिलेली साथ आहे आणि तदनंतर एक यशस्वी असं आयोजन आपण या मैदानावरती बघतोय. सगळ्यांची नावे आपण नक्कीच या ठिकाणी घेणार आहोत. पण मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो गोलंदाज अक्षय पाटील. हाफ ट्रॅकर बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला धाडलाय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग लेगच्या दिशेने येतोय. चौकार.
फलंदाजी मार्कवरती बघतो आणि त्याच्यासमोर डावकुरे आताचा फलंदाज दीपक पाटील बॅटिंग करतायत. अशा वेळेला दडपण नक्कीच गोलंदाजावरती असेल. आपण सातत्यानं उल्लेख केला की या खेळपट्टीमधून धावांचा रतीप टाकला जातो, या खेळपट्टीमधून धावांचा ओघ वाहतो आणि अशा वेळेला 51 धावा जरी जमवल्या असल्या तरी 52 धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने सुरुवात करतायत दीपक पाटील. फुलर लेंथ समोरच्या दिशेने फटका खेचलाय, भरपूर वेळ हवेत आहे पण क्षेत्ररक्षकाला बघण्याशिवाय पर्याय नव्हता. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघाला लॉंग ऑन सीमा पार. चौकारानंतर येतोय हा षटकार. पहिला आला चौकार, तदनंतर येतोय षटकार. धावफलक पोहोचलंय 10 या धावसंख्येवरती. दमदार सुरुवात आहे. धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. खरं तर गती कमी केली होती, त्याहीपेक्षा लाईन थोडी आखूड केली आणि अशा वेळेला फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 10 या धावसंख्येवरती. 30 चेंडू 52 धावसंख्येचा पाठलाग. आव्हान कठीण नसेल आणि त्या गोष्टीचा विचार करता सुरुवात दमदार झाली. सुरुवातीला षटकार चौकार आलाय, आव्हान सोपं झालं बॅटिंग करणाऱ्या गौरी आंबिवली टीमसाठी. अजून एक चांगला स्ट्रोक. ठाऊक होतं की मिड ऑफला क्लिअर करायचं आणि त्याला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑफ सीमापार येतोय चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. क्लासिकल बॅटिंग, पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकाचा पुरेपूर फायदा उचलत असताना अनुभवी फलंदाज आहेत दीपक पाटील आणि पूर्णपणे त्याचा फायदा घेत असताना इथे दांडी गुल केली आहे. खरं तर कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी लढत मैदानावरती होती. अक्षय पाटील स्वतः कर्णधार आहे, त्याचबरोबरीने दीपक पाटील यांना आपण बघत होतो. खरं तर दीपक पाटील हवी झाले होते पण आम्ही सातत्यानं सांगतो की धावा जमवण्यासाठी भरपूर तंत्र अवगत आहेत. सिंगल, डबल, षटकार, चौकार, लेग बाईजनं धावा जमवता येतात पण धावा रोखायच्या असतील ना तर विकेट शिवाय पर्याय नसतो आणि अखेर तो ब्रेक थ्रू हवा होताना तो दिला जातो. अक्षय पाटील दीपक पाटीलची विकेट प्राप्त करत पहिला हादरा देत आहेत गौरी आंबिवली टीमला. धावसंख्या 14 असताना अशा स्थितीमध्ये आता गौरी 11 आंबिवली संघ आपण बघतोय. 52 धावांचा बचाव खरं तर करायचे. फिल्डिंग करणारी टीम आदिशान विनीत 11 तरणखोप. खऱ्या अर्थानं आपण बघतोय सुरुवातीला 51 धावा या संघानं उभारल्यात. 52 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी स्वतः कर्णधार पहिल्या षटकामध्ये आला. अक्षय पाटीलवरती सुरुवातीच्या 4 चेंडूवरती आक्रमण झालं ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार लगावला गेला आणि धावफलक पोहोचवलं होतं 14 वरती. अखेर विकेटची गरज होती आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करत धावफलक स्थिरावलंय 1/14 या धावसंख्येवरती. पहिलं षटक सुरू आहे. 30 चेंडूचा 1-1 सत्र. सुरुवातीच्या 30 चेंडूवरती 51 धावा आल्यात. 52चा पाठलाग सहज होईल असं वाटलं होतं पण विकेट प्राप्त करत थांबवलंय गौरी आंबिवली या टीमला. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मात्र जरूर मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती आला फलंदाज धृतिक. खरं तर परमेश पाटील सर यांनी सांगितलं की एखादी विकेट ज्या वेळेला तुम्ही लवकर गमावताना त्यावेळेला तिसऱ्या क्रमांकाची मी तर म्हणेन जबाबदारी फार महत्त्वाची असते आणि ती जबाबदारी घेण्यासाठी ऋतिक हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 1 धाव त्यानं पहिल्या चेंडूवरती जमवत स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट खुलं केलंय. तर एकूण धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचलाय 1/15 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 24 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 37 धावांची. याच दरम्यान सन्माननीय गणेशदादा पाटील तरणखोप यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही स्वागत जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय. गणेशदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. जिते विभाग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपलं सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल. आग्रहाचं निमंत्रण. खरं तर मनसे ट्रॉफी 2025 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान दिवस आणि रात्रीमध्ये ती स्पर्धा आपण बघणार आहोत आणि विशेष निमंत्रण घेऊन रुपेशदादा पाटील या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण जिते विभागाने
त्या स्पर्धेला सदिच्छा भेट द्यायची. नक्कीच रुपेश दादा तुमचंही आम्ही मनापासून स्वागत आणि तुमच्या स्पर्धेला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 15. 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 37 धावांची. निर्धाव चेंडू येतोय शेवटचे. आता 23 चेंडू 37 धावसंख्येची गरज. तेवीस चेंडू 37 धावसंख्येची गरज. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये टाकावे लागतील तरच या धावसंख्येचा बचाव तरणखोप या टीम कडून केला जाईल. ऑन साइडला फटका. वेगवान स्ट्रोक. हे गॅप शोधले. रिकामं क्षेत्र होतं आणि रिकाम्या क्षेत्रात येतोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 19. अजून एक चांगला स्ट्रोक. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफीड करतायत. झेल ड्रॉप होतोय. आपण सातत्याने सांगतो की कॅचेस विन द मॅचेस. विशेषतः धावांचा बचाव ज्या वेळेला तुम्ही करताना त्यावेळेला कॅच फार महत्त्वाची असते. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो इथे झेल ड्रॉप झालाय. खरं तर कॅचला फार महत्त्व असतं. 1983चा वर्ल्ड कप सर कपिल देव यांनी टिपलेला झेल. तदनंतर तो वर्ल्ड कप जिंकता आला. 1999चा वर्ल्ड कप हर्षल गिब्स यांनी झेल सोडला. तदनंतर कधीच साऊथ आफ्रिका संघ विश्वचषक जिंकलेला नाहीये. 2007चा विश्वचषक श्रीसंतनं झेल टिपला आणि त्यानंतरच भारतीय संघानं तो विश्वचषक जिंकला. कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं म्हटलं जातं. झेल ड्रॉप झालाय. अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा वेळेला खराब क्षेत्ररक्षण कदाचित या स्पर्धेत महाग ठरेल आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमला. कारण पहिल्यांदा बॅटिंग त्यांनी केली आणि त्यांना आता करायचं आहे 52 धावांचं संरक्षण. धावासंख्या असेल 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजी सुरेख होते. पहिल्या षटकात जरी आक्रमण झालं असलं तरी दुसऱ्या षटकात गिरीश हा गोलंदाज दमदार कामगिरी करतोय. भेदक गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 5 चेंडू त्यांनी टाकलेत. एक चौकार जर वगळला तर 5च धावा त्यांनी खर्च केल्यात. याचा अर्थ खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 20 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. अद्यापही शेवटचे 19 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धावांची. अपील केली जाते. उत्साह जास्त आहे इथे. अति घाई कॉलिंग नव्हतं. संभाषण नव्हतं. तालमेल नव्हता आणि त्या कारणास्तव सांघिक विकेट प्राप्त करता येते. ती आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमला. धावचीच्या साह्यानं फलंदाज या ठिकाणी बाद होईल अक्षय. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या गौरी 11 आंबिवली टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती. 2 विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. शेवटचे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गौरी 11 आंबिवली टीमला गरज असेल ती 32 धावांची. त्याचबरोबरीने सगळे मेंबर्स विनोददादा गोले मुंगोशी, तदनंतर केतन म्हात्रे जिते, स्वप्नील पाटील गोविर्ले, सागर पाटील बलवली, समीर ठाकूर गोविर्ले, विनय गरत खरोशी, गणेश पाटील जिते, सचिन गावंड दुर्शेत, पिंट्या पाटील इरवाडी, राजू म्हात्रे जिते, जयेश ठाकूर गोविर्ले, प्रवीण पाटील बेलवडे, लखन ठाकूर वळक, हरेश गावंड जिते, राजा वाघमारे आणि जय पाटील या सगळ्यांनी एकत्रित येऊन ऑर्गनाइज केलेली स्पर्धा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय गणेशदादा पाटील मुख्य अध्यक्ष आहेत आणि त्यांना संजयदादा डंगर यांची अगदी महत्त्वाची साथ आहे. त्यांचाही विशेष आभार. आणि यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली जिते विभाग प्रीमियर लीग 2025. खोलवर पद्धतीचा चेंडू. सरळ बॅटना फटका खेचलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. थोडेसे फंबल झाले होते क्षेत्ररक्षक, मात्र एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 21. धावचीत फलंदाज बाद झाला खरं तर अक्षय.
गोळे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की कुठेतरी या मॅचमध्ये रोमांचकता निर्माण झाली आहे. दुसरी विकेट जशी गमावली ना, या मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी निर्माण झाली आहे. ती आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमला DB काका यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला रवींद्र म्हात्रे आणि प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला गौरी 11 आंबिवली. असं वाटलं तर 52 धावसंख्येचा पाठलाग सहज केला जाईल. सुरुवात दमदार झाली होती, पण दीपक पाटील बाद झाल्यानंतर मॅचमध्ये रोमांचकता. अजून एक चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर, चेंडूला थांबवलाय, निर्धाव चेंडू येतोय. 18-32चं समीकरण होतं. सुरुवातीच्या चेंडूवरती सिंगल धाव आली, तदनंतर चेंडू येतो निर्धाव. शेवटच्या आता 16 चेंडू, गरज असेल ती 31 धावांची. 21 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगतोय. पहिली मॅच जिंकले समीरा अँड निधी 11 बलवली टीमनं. परास्त केलं होतं परे अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल या टीमला. पण इथे दुसरी मॅच सुरू आहे, दुसरी लढत मैदानावरती रंगते. तिसरं षटक सुरू झालंय. गोलंदाजीला आलाय भरत घरत आणि त्यानं मात्र या मॅचमध्ये आणलंय परत फिल्डिंग करणारी टीम आदेश अँड बिपिन 11 तरणखोप टीमला. चांगला स्ट्रोक आहे, कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचलेत वेगानं. दुसरी धाव जरूर पूर्ण केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24 धावा आहेत धाव फलकावरती. खूप चांगलं आयोजन, क्रिकेटला पोषक असं वातावरण. दुपारचं सत्र आता सुरू झालं आहे. खरं तर दुसरा सामना सुरू आहे. आज पहिला दिवस असल्या कारणास्तव उशिरानं या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली मॅच उशिरानं सुरू झाली, पण तरीसुद्धा आयोजक आघाडीवरती आहेत. खूप चांगलं आयोजन, देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या मैदानावरती बघतो. जिते विभाग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या मॅचमध्ये परत घेऊन येतील. बरत गरत करतोय गोलंदाजी आणि अशा वेळेला आपण बघतोय फायदा होतोय आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमला. सुरुवातीला DB काका यांचे धाबे दणाणले होते, त्यांना असं वाटलं तर मॅच लवकर संपेल, पण जशी विकेट प्राप्त झाली ना, दीपक पाटील यांची विकेट प्राप्त केली आणि तदनंतर या मॅचमध्ये परतलाय तरणखोप संघ. अजून एक डॉट बॉल. मेन अंपायर विलास कदम सर इशारा करतात तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. कौतुकास्पद गोलंदाजी भरत घरत यांच्या माध्यमातून. केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2-24. शेवटच्या आता 12 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत. 52 धावांचा पाठलाग करताना 28 डीजे. टेक्निशियन आपण बघतोय सोहम म्हात्रे आणि सुशील म्हात्रे टेक्निशियनची भूमिका बजावतात. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की परेश मालकर जे महत्त्वाची भूमिका साकारतायत कॅमेरामॅन म्हणून आपण त्यांची कामगिरी बघतोय. त्यांच्या जोडीला रोहन घिजम आणि अविरत कचरेकर यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही विशेष आम्ही कौतुक करतोय. गोल्डन डीजे यांची फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण बघतोय. सत्यवान पाटील स्वतः प्रोप्रायटर आहेत त्या गोल्डन डीजेचे आणि त्याचे ऑपरेटर आपण बघतोय ओमकार पाटील. त्यांचंही विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. या मोसमात परमेश पाटील सर यांनी सांगितलं की गोल्डन डीजेने धुमाकूल घातलाय. त्यांना हल्दीच्या ऑफर्स येवो अथवा नाही फरक पडतच नाही आहे, पण जिथे जिथे क्रिकेटच्या नामांकित स्पर्धा आहेत ना तिथे तिथे नक्कीच गोल्डन डीजे यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पंचांच्या भूमिका या ठिकाणी आपण बघतो. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात शुभम कदम सर, मॅन फ्रॉम देवलोली रसानी परिसरातील एक फार चांगले पंच. त्याचबरोबरीने अनुभवी पंच विलास कदम सर फ्रॉम आपटा आणि त्यांच्या जोडीला
क्रिकेटचा एक दांडगा अनुभव असलेले शैलेश चव्हाण सर, करंजा उरण हे पंचांच्या भूमिकेत असताना त्यांचाही विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. शेवटचे 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज. गोलंदाज गिरीश. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण पडल्यानंतर अगदी चेंडू वेगाने स्कीड झाला. खांद्याचा वापर केला जातो या चेंडूवरती गिरीशच्या माध्यमातून आणि चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचे आता 11 चेंडू 28 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय फलंदाज रवी म्हात्रे यांना. बादशाह या नावानं सुपरिचित. खरं तर अनुभव भरपूर आहे, पण इथे चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. सरळ बॅटला फटका खेचला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू वाटचाल करतोय. स्ट्रेट हिट येतोय, खणखणीत चौकार. फटके मारावेच लागतील. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. 12 मध्ये 28 बनवायच्या होत्या. 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात. याचा अर्थ शेवटचे आता 10 चेंडू 24 धावसंख्येची गरज. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. गिरीश तयार आहेत. गिरीशचा हा चेंडू स्वीप, स्लॉक स्वीपच्या जोरावरती ठोकलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून दिमागदार आणि देखणा षटकार. जे कोणतंच आव्हान या ठिकाणी अशक्य नसेल. सुरुवातीला असं वाटलं होतं तिसरं षटक टाकलं भरत घरतनं, त्यानं या मॅचमध्ये परत आणलं खरं तर आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमला. पण इथे आक्रमणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आला निर्धाव चेंडू, तदनंतर आला सरळ बॅटनं चौकार. इथे ओमकार स्टाईलनं लगावला, ओमकार पाटील स्टाईलनं लगावला. स्लॉक स्वीपच्या जोरावरती षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बघत राहिलेत आणि पर्याय नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. लगातारचा दुसरा षटकार. या मॅच मध्ये आता अंतर कमी केलं जातंय. बॅट्समन रवी म्हात्रे बादशाह आपली दहशत या ठिकाणी दाखवत असताना लगातारचे 2 षटकार. धावफलक पोहोचले 40 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. असं वाटलं होतं 11 मध्ये 28 आव्हान कठीण होत चाललंय, पण तसं काही घडलं नाहीये. लगेच चौकार ठोकला सरळ बॅटनं स्ट्रेट हिटच्या जोरावरती आणि तदनंतर आले 2 षटकार. बॅटची एक चेंडू हवेमध्ये झेल कॅरी केला जातोय. जरी चौकार षटकार आले असले तरी विकेट्स प्राप्त करत आम्ही थांबवू या मॅच मध्ये, आंबिवली टीमला हेच सांगत असताना गोलंदाज गिरीश. रवी म्हात्रे या ठिकाणी बाद होत आहेत. याचा अर्थ मॅच मध्ये रोमांचकता. शेवटचे 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. रवी म्हात्रेची विकेट खरं तर हवी होती, कारण आक्रमण होत होतं आणि अशा वेळेला आपण बघतोय की धावा रोखायच्या होत्या. धावा रोखण्यासाठी आपण सातत्यानं सांगतो की विकेट शिवाय पर्याय नसतो आणि अखेर ती विकेट प्राप्त करत या मॅचमध्ये थांबवले. या मॅचमध्ये रोमहर्षकता निर्माण करतायत ते गोलंदाज गिरीश. शेवटचे 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू असेल. इथे मोठा फटका जर का वाचवला ना तर ही मॅच शेवटच्या षटकात नेता येईल. फिल्डिंग करणाऱ्या आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमला. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला इथे जर का सिंगल डबल आली, एका चौकार षटकार आला तर मॅच मध्ये विजयाच्या समीप येऊन थांबेल गौरी 11 आंबिवली. शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. विनॅट नंबर 5 वरती दाखल होतोय अतुल घरत. खारपाडा गावचा हा खेळाडू अतुल घरत मैदानावरती दाखल झालाय. 7 चेंडू 12 धावांचं समीकरण. गिरीश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक होता. निर्णायक चेंडू निर्धाव टाकला जातो. याचा अर्थ असा की या मॅच मध्ये अद्यापही बाकी आहे फिल्डिंग करणारा आदेश विनीत 11 तरणखोप. शेवटचे 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज.
मॅचची गरज. यानंतरची मॅच विनर विनर असा सामना यानंतर खेळविला जाईल. पहिला सामना जिंकलाय समीरा अँड निधी 11 बळवली. संजय डंगर या टीमचे पुरस्कर्ते आणि सागर पाटील स्वतः कर्णधार आहेत. त्यांनी पहिली मॅच जिंकलेली आहे आणि त्यांच्या विरोधात कोणता संघ खेळ करणार यानंतरच्या मॅचमध्ये त्यासाठी ही लढत मैदानावरती आपण बघतोय. विजयासाठी शर्तीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. एका बाजूला गौरी 11 आंबिवली या टीमला विजयासाठी धावा बनवायचे आहेत 6 मध्ये 12, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आदेश अँड विनीत 11 तरणकोप टीमला जर का जिंकायचं असेल ना तर 12 धावा वाचवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम, पण इथे मी पूर्ण 12 धावा करेन हेच सांगत असताना ठोकला जातोय लॉंग ऑफच्या वरतून षटकार. एक चौकार लगातार 2 षटकारानंतर सुद्धा मॅच थांबवली होती गिरीशनं, पण इथे पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय आणि आता 5 मध्ये 6 धावांची गरज आहे. 5 मध्ये 6 धावसंख्येची गरज. समोरच्या दिशेने लगातार दुसरा षटकार ठोकत विजय प्राप्त करतोय गौरी 11 आंबिवली. हार्दिक अभिनंदन. चला टॉस साठी आपण लगेच यायचंय. गौरी 11 आंबिवली टीमचे कर्णधार दीपक पाटील आणि दुसऱ्या बाजूला मी सागर पाटील यांनाही विनंती करतो की आपल्याला सुद्धा लगेचच टॉस साठी यायचंय. सामना जिंकलाय गौरी 11 आंबिवली टीमने. हार्दिक अभिनंदन. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय बावन्न धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 धावांची जबरदस्त इनिंग साकारली आणि विजयावरती शिक्कामोर्तब करून दिलं गौरी 11 आंबिवली टीमला. ऋतिक ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय चंद्रकांत दादा घरत आणि अर्चना ताईंना आम्ही विनंती करतोय. दादांच्या शुभ हस्ते ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पुढील लढत असेल विनर अगेन्स्ट विनर, अर्थातच टीम समीरा निधी 11 बलवलीला फाईट करेल टीम गौरी 11 आंबिवली. प्लेयर ऑफ द मॅच ऋतिक. धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या.